नमस्कार, मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आज दिवसभर मार्केटमध्ये काय झालं. बजेटच्या नंतरचा हा पहिला सेशन होता. तर बघूया आज मार्केटमध्ये काय झालं निफ्टी बँक निफ्टीमध्ये आणि येणाऱ्या टाईममध्ये मार्केटमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते. आणि अजून एक गोष्ट, दोन व्हिडिओ जे आहे ते मी प्लॅन करत आहे. एक म्हणजे ट्रेडिंग सायकॉलॉजीवर एक व्हिडिओ प्लॅन करत आहे ज्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करेल की ट्रेडिंग सायकॉलॉजी तुमची कशी असायला पाहिजे. दुसरा व्हिडिओ मी एक प्लॅन करते की आपण जेव्हा आपण ट्रेड करतो तेव्हा कोणत्या कोणत्या प्रकारचे टॅक्सेस लागतात, किती टॅक्स लागतो आपल्याला इंट्राडे ट्रेड करायला, डिलिव्हरी ट्रेड करायला, आणि कॅपिटल लॉंग टर्म कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हे टॅक्स किती लागतात आणि कसे लागतात. तर हे दोन टॉपिक आहे. कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा आणि त्या टॉपिकवर व्हिडिओ जो आहे तुम्ही पहिले रेकॉर्ड करायचा प्रयत्न करेल. तर यस, डेफिनेटली मेन्शन करा की तुम्हाला ट्रेडिंग सायकॉलॉजी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही ट्रेडिंग सायकॉलॉजी कमेंटमध्ये मेन्शन करा. जर तुम्हाला टॅक्सेसवर व्हिडिओ पाहिजे असेल, कोणत्या कोणत्या प्रकारचे टॅक्सेस लागतात, तर तुम्ही टॅक्स मेन्शन करा कमेंटमध्ये. जेवढे जास्त कमेंट्स येतील त्याच्यावर व्हिडिओ जो आहे तो पहिले मी बनवेल. नाऊ लेट सी मार्केटमध्ये काय झालं, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय झालं. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे तर ते पण बघूया की उद्या निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये कसा मोमेंटम होऊ शकते. तर आज मार्केट ओपन झालं. ओपन झाल्याच्या नंतर निफ्टीची एक्सपायरी, यस, मार्केटमध्ये वरती मुवमेंट झालं. इमिडिएटली मार्केट खाली आलं. आपला फर्स्ट स्टॉप लॉस हिट झाला इथे. तर आपण 470 ब्रेक केल्याच्या नंतर एक बाय ट्रेड इनिशिएट केला होता 420च्या स्टॉप लॉसनी. मार्केट वर गेलं 500पर्यंत, पण ही एकच जी कॅन्डल होती, एका कॅन्डलमध्ये मार्केट खाली आला आणि आपला स्टॉप लॉस हिट झाला. आपला व्ह्यू जो होता तो बाईंग साईडला होता. मी पहिलेपासून सांगितलं होतं की आपण जे आहे ते बाय साईडलाच ट्रेड प्लॅन करणार आहे आज. त्याचं रिझन काय होतं की काल होता इव्हेंट. बजेटमध्ये मार्केट पडलं खूप खाली. इथे आपण एक चांगला प्रॉफिट बुक पण केला होता, पण त्याच्यानंतर इमिडिएटली मार्केट रिकवर झालं. याचा अर्थ काय आहे की इव्हेंटच्या नंतर मार्केट इमिडिएटली रिकवर झालं. 24,500च्या जवळपास मार्केट कालच येऊन बंद झालं होतं. याचा अर्थ आहे की बजेटचा इम्पॅक्ट पण संपला, इव्हेंटचा इम्पॅक्ट संपला आणि त्याच्यानंतर सुद्धा मार्केटनी हायर लेवलला क्लोजिंग दिली. म्हणजे मार्केटला अजून पण वर जाण्याचा चांगला चान्स आहे. तर आपण बाय ऑन डीप स्ट्रॅटेजी, मी आधीच सांगितलं होतं की कोणता पण डीप येईल आपण बाय प्लॅन करू. तर फर्स्ट आपण पहिल्यांदा बाय प्लॅन केला. थोडाफार वर गेलं, पण यस, पहिलाच एक कॅन्डलमुळे आपला स्टॉप लॉस हिट झाला. त्याच्यानंतर वापस जेव्हा इथे ब्रेक केला, वापस खाली आला मार्केट. वापस जेव्हा हा लेवल ब्रेक केला तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की स्टॉप लॉस लावा, 375ला स्टॉप लॉस लावा आणि वापस एकदा बाय करू. आणि आपलं टार्गेट जे आहे ते 24,500 आणि त्याच्यानंतर 24,550 हे टार्गेट राहील. सेकंड चान्समध्ये पण आपल्याला मुवमेंट तर मिळाला, वापस एक कॅन्डल बनली, मुवमेंट तर मिळाला, 490 टच केला. तर आपण 24,430ला बाय केला होता. इथून 60 पॉईंट 24,490 इथपर्यंत मुवमेंट झाला. पण त्याच्यानंतर मार्केट जे आहे इमिडिएटली वापस खाली आलं. तर इथे माझा जो आहे तो कॉस्ट टू कॉस्ट मला निघावं लागला. तर आज आपला एक स्टॉप लॉस झाला आणि दुसरा ट्रेड आपला कॉस्ट टू कॉस्ट निघावं लागलं. तर तसं पाहिलं तर आपला स्टॉप लॉसेसच झाले. पण सेकंड हाफमध्ये मार्केट अगेन रिकवर केलं. तर जे पण स्टॉप लॉस झाला आपला, दोन्ही पण रिझन होतं की एक मोठी कॅन्डल बनली त्याच्यामुळे झालं. बट अजून पण मार्केट जे आहे अगेन सेकंड हाफमध्ये रिकवर होऊन 24,450च्या जवळपास बंद झाले. तर मार्केट जे आहे, मी ऑलरेडी म्हटलं होतं 24,300च्या खाली जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपण सेलिंग प्लॅन करणार नाही, आपण सेल करणार नाही. आता मार्केटमध्ये जे आहे एक रेंज बनवत आहे. तुम्ही बघू शकता वरून जे आहे एक ट्रेंड लाईन येत आहे, खाली एक सपोर्ट ऑलरेडी बनलेला आहे. तर आज मार्केटनी काय केलं, तर आज मार्केटनी एक सपोर्ट तर बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता हा मार्केटचा सपोर्ट झाला खालच्या साईडला आणि इथून जे आहे मार्केटमध्ये एक वरून ट्रेंड लाईन येत आहे. तर खूपच लवकर आपल्याला जे आहे इथून एक ब्रेकआउट बघायला मिळेल. 24,500च्या वर जेव्हा मार्केट सस्टेन करायला लागेल तर इमिडिएट मुवमेंट आपल्याला अगेन ऑल टाईम हायला बघायला मिळू शकतो. यस, आज आपण एक ट्राय केला, आज आपला ट्राय सक्सेसफुल झाला नाही. एक स्टॉप लॉस हिट झाला, दुसऱ्यामध्ये आपल्याला 60 पॉईंट प्रॉफिट होत होता, पण मार्केट इमिडिएटली खाली आला तर आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट निघावं लागलं. बट
उद्या एक चांगला चान्स आहे की उद्या मार्केट जे आहे 24,500 ब्रेक केलं तर 650 वरच्या साईडला चाललं जाईल आणि वापस जर इथून 430 थोडंफार खाली आलं, वापस 350-300च्या जवळपास सपोर्ट घेतला तर आपण बाय करू शकतो, वापस 24,500 येऊ शकते मार्केट. तर आता बघूया उद्यासाठी आपल्याला बेसिकली ट्रेड कसं करायचं आहे. तर जसं आपण बघत आहे ऑलरेडी खालच्या इथे सपोर्ट आहे, 24,300ला सपोर्ट आहे. तर एनी डिप, कोणता पण डिप आला 300च्या जवळपास मार्केट आलं तर आपण एक 40-50 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून इथून रिव्हर्सलसाठी प्लॅन करू शकतो. वरती 24,450 टार्गेट येऊ शकते. जर खाली 300च्या जवळपास बाय करायला भेटलं तर आपण डेफिनेटली बाय करणार 450च्या टार्गेटसाठी. वरती आपल्याला कुठे ट्रेड करायचं आहे, वरती आपल्याला वेट करायचं आहे दोन्ही वेळेस. आज 490 इथे जे आहे 490 आणि 500 इथे रेजिस्टन्स घेतला. आज बघू शकतो इथून एक मोठी कॅन्डल बनली, इथून एक मोठी कॅन्डल बनली. तर 24,500 सेलर्स आहे आणि हा डिसायसिव्ह लेवल आहे. याच्यावर जर 15 मिनिट मार्केटने सस्टेन केलं तर आपण बाय करणार ब्रेकआउटसाठी 24,550, 600, इवन 650 पण टार्गेट आपल्याला उद्या निफ्टीमध्ये मिळू शकते. तर निफ्टी एक्सपायरीसाठी लक्ष ठेवायचं आहे. लेवल जो आहे 24,500 वरच्या दिशेला ब्रेक केला तर डेफिनेटली ब्रेकआउटवर बाय करणार आणि 650 टार्गेट प्लॅन करू शकतो. जर मार्केट खाली आलं 300च्या जवळपास तर येस डीपमध्ये पण आपण बाय करू शकतो 50 पॉईंट 60 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून आणि वरती टार्गेट आपल्याला 24,500 ठेवायचं आहे. तर आय होप निफ्टीचा व्ह्यू आता क्लिअर असेल. बँक निफ्टीमध्ये वीकनेस आहे, बँक निफ्टी निफ्टीपेक्षा जास्त वीक आहे. बट बँक निफ्टी आज 51,430च्या जवळपास क्लोज दिलेला आहे. उद्या जर 51,500 ब्रेक करत असेल तर आपण डेफिनेटली बाय करणार 100 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून आणि आपलं जे टार्गेट राहील वरती ते टार्गेट राहणार आहे 51,800, 900 इथपर्यंत आपण टार्गेट प्लॅन करू शकतो. तर उद्या बँक निफ्टीसुद्धा एकदा 51,500 ब्रेक केला तर आपण बाय करू, स्टॉप लॉस लावू 100 पॉईंटचा आणि वरती आपल्याला 200-300 पॉईंट टार्गेट आरामशीर मिळू शकते. जर मार्केट खाली येत असेल तर आपण काहीच नाही करणार. 51,000च्या जवळपास जर मार्केट आलं, बँक निफ्टी आला तर इथे आपण मग एक बाय ट्रेड बनवू शकतो. 50,800चा स्टॉप लॉस लावून वापस 51,500 आपल्याला टार्गेट येऊ शकते. तर एक तर 51,500 ब्रेक केल्यावर बाय करणार किंवा मार्केट थोडं खाली आलं 51,000च्या जवळ बाय करणार, मधात कुठे आपण काहीच करणार नाही. तर हे व्ह्यू तुमचा आता क्लिअर झाला असेल बँक निफ्टीवर. नाऊ लेट्स गो टू सेन्सेक्स. सेन्सेक्समध्ये बघूया. सेन्सेक्स वापस 80,000च्या वर येऊन क्लोज झालेला आहे. सो दिस इज अ व्हेरी गुड थिंग की मार्केट जे आहे खाली तर आलं होतं पण वापस 80,000च्या वर क्लोज झालेला आहे. 80,250च्या वर एकदा सेन्सेक्स गेला तर आपण बाय करू शकतो आणि आपलं 80,000ला स्टॉप लॉस राहील आणि वरती आपण टार्गेट मोठं प्लॅन करू. 80,650, 80,700 इथपर्यंत आपलं टार्गेट राहील. तर 80,250च्या वर गेला सेन्सेक्स तर बाय करणार, 80,000चा स्टॉप लॉस आणि 80,650 टार्गेट. हा एक ट्रेड प्लॅन करू. अनादर जर डिप आला खाली तर 79,800च्या जवळपास आपण सेन्सेक्समध्ये बाय करू शकतो. 200 पॉईंटचा स्टॉप लॉस, 200 किंवा 300 पॉईंटचा स्टॉप लॉस, 79,500चा स्टॉप लॉस आणि यस इथून वापस मार्केट कव्हर होईल तर 80,200, 80,500 हे आपण टार्गेट ठेवणार आहे. आय होप आता बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटजी सेन्सेक्स असो, बँक निफ्टी असो, निफ्टी असो सगळीकडे तुम्हाला क्लिअर झाली असेल की कसं ट्रेड करायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे. ट्रेडिंग सायकोलॉजीवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ट्रेडिंग सायकोलॉजी कमेंटमध्ये मेन्शन करा. ट्रेडिंग TP पण तुम्ही मेन्शन करू शकता. जर ट्रेडिंग सायकोलॉजीवर व्हिडिओ पाहिजे असेल तर TP मेन्शन करा कमेंटमध्ये. आणि टॅक्सवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर टॅक्स मेन्शन करा. ज्याला जास्त कमेंट येतील तो व्हिडिओ मी नक्की पहिले बनवेन आणि तुम्हाला तो व्हिडिओ लगेच या सॅटर्डे संडेपर्यंत बघायला मिळून जाईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. उद्या मंथली एक्सपायरी आहे निफ्टीची तर सांभाळून ट्रेड करा कारण मार्केटमध्ये रोज अपॉर्च्युनिटी येते. तर एकाच दिवशी खूप मोठं कॅपिटल लावून खूप मोठा लॉस एकाच दिवशी नका करू. रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर फॉलो करून ट्रेड करा. बाकी सी यू एव्हरीवन. गुड नाईट. बाय बाय.